दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना दिसत आहेत। सध्या त्यांच्या रडारवर लव्ह जिहादचा मुद्दा आहे, कारण महाराष्ट्रात गेल्या काही काळात लव्ह जिहादचा मुद्दा आव्हान बनत चालला असल्याचं दिसून येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर फडणवीस सरकार महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे। याबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक देखील घेतली आहे। पण लव्ह जिहाद कायदा एवढा महत्त्वाचा का आहे, तो महाराष्ट्रात लागू करणं का गरजेचं आहे, हा कायदा लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कशी तयारी करत आहे, तसंच याआधी हा कायदा इतर कोणकोणत्या राज्यात लागू आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय वृत्त मराठी। व्हिडिओ सुरू करत असताना आधी आपण लव्ह जिहाद म्हणजे काय ते जाणून घेऊया। लव्ह जिहाद हा शब्द 2009च्या सुमारास वापरात आला। विशेषतः केरळ आणि कर्नाटक राज्यातील काही ख्रिस्ती संघटनांकडून हा शब्द वापरला गेला। गैरमुस्लिम मुलींना मुस्लिम युवक प्रेमाच्या जाळ्यात गुंतवून नंतर विवाह करण्यासाठी जबरदस्तीने अथवा फसवून इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडतात। याच प्रक्रियेला लव्ह जिहाद असं म्हटलं जातं। अलीकडच्या काळात राज्यात असे प्रकार वाढताना दिसत आहेत। एखादी विशिष्ट धर्मातील व्यक्ती हिंदू धर्मातील किंवा इतर कोणत्याही एका धर्मातील व्यक्तीने दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी विवाह करणे यात काहीच गैर असण्याचं कारण नाही। मात्र खोटं बोलून स्वतःची ओळख लपवून फसवून लग्न करणं आणि धर्म परिवर्तन करण्यास दबाव टाकणं हे नक्कीच गैर आहे। मुळात लव्ह जिहाद म्हणजे प्रेमविवाह नाही, ही मुलींची प्रेमाच्या ढोंगामधून फसवणूक आहे। या फसवणुकीची पद्धत समजून घेतली तर आपल्याला हे लक्षात येईल की काही मुस्लिम संस्था मुस्लिम युवकांना हिंदू मुलींची प्रेम संबंध ठेवून त्यांच्याशी लग्न करण्यास भाग पाडतात। याबद्दल अशा संस्थांकडून मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो, तसंच इतर दैनंदिन गरजा भागवण्याच्या वस्तूही मिळतात। गुन्हेगार आधी आपलं खरं नाव लपवून हिंदू नाव धारण करतो। यासाठी डिजिटल माध्यमांचाही वापर होत असल्याचं दिसून येतं। संबंधित तरुण खोटं फेसबुक आणि ट्विटर अकाउंट तयार करतो। मोबाईल रिचार्ज करण्याची दुकानं, गाड्या दुरुस्तीची ठिकाणं जिथं मुली येतात अशा ठिकाणी सापळा लावतो आणि फसायला योग्य मुलगी शोधतो। तिला वेळोवेळी मदत करत तिचा विश्वास संपादन करतो आणि विविध मार्गांनी तिला विवाहासाठी तयार करतो। अनेक घटनात फक्त अविवाहित मुलीच नाहीत, तर विवाहित महिला देखील अशा जाळ्यात फसतात। मुलगी पूर्णपणे जाळ्यात फसली, आता ती परत जाणार नाही याची खात्री पटल्यावरच आपण मुस्लिम असल्याचं तो उघड करतो। अनेक मुलींना मूल जन्माला आल्यावरच आपला नवरा मुस्लिम असल्याचं कळतं, मग तिला धर्म परिवर्तन करण्यासाठी जबरदस्ती सुरू होते। अपवादात्मक परिस्थितीत मुलगी त्याला सोडून निघून येते। बहुतांश वेळी स्वतःच्या नशिबाला आणि चुकीला दोष देत ती जीवन जगत राहते। इस्लामचा नाईलाजाने स्वीकार करते। खरं तर संबंधित मुलीपासून 5-6 मुलं जन्माला घालणं आणि आपली लोकसंख्या वाढवणं हा एकमेव उद्देश यामागं असतो। ज्या देशात त्यांची लोकसंख्या कमी आहे तिथं ते आपली लोकसंख्या वाढवतात आणि जेव्हा त्यांची संख्या 60% होते तेव्हा ते त्या भागातील जमिनीवर दावा सांगत आम्हाला स्वतंत्र देश हवा अशी मागणी करू लागतात। पाकिस्तान, बांगलादेश ही त्याचीच उदाहरणं आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे जगभर हाच पॅटर्न वापरला जातो आहे। खरं तर इस्लामच्या जन्मापासूनच संपूर्ण जग इस्लामच्या सत्तेखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। इजिप्त, पर्शिया जिंकल्यानंतर हे इस्लामी वादळ भारताच्या सीमेवर पोहोचलं आहे। काळाच्या ओघात गांधार, घुरीद, बलुचिस्तान, सिंध, पश्चिम पंजाब, पूर्व बंगाल त्यानं गिळून टाकले। उर्वरित भारतावर ते घोंगावत आहेच, मात्र भारताला इस्लामी देश बनवण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला यश येऊ शकलं नाही। त्याच पार्श्वभूमीवर आपली लोकसंख्या वाढवण्यासाठी गैरमुस्लिम मुलींना जाळ्यात अडकवलं जात आहे। दरवर्षी भारतात हजारो हिंदू, जैन, शीख, बौद्ध आणि ईसाई मुली या गुन्ह्याला बळी पडतात। विशेष बाब म्हणजे आतापर्यंत हिंदू मुलींशी विवाह केलेल्या एकही मुस्लिम मुलाने हिंदू धर्म स्वीकारला असल्याचं ऐकिवात नाही, पण हिंदू मुलीचं मात्र ठरवून धर्मांतर केलं जातं। बरं, जर का एखाद्या मुलाला मुस्लिम मुलगी आवडली तर अशा प्रकरणात देखील त्या हिंदू मुलाला मुस्लिम धर्म स्वीकारण्यात भाग पाडलं जातं किंवा त्याच्यावर दबाव टाकला जात असल्याची उदाहरणं समोर आहेत। 2 वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हिंदू मुलाचे मुस्लिम मुलीशी प्रेमसंबंध होते, पण त्या मुलाने स्वतःचा हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारावा असा दबाव मुलीकडच्या लोकांनी टाकला होता। शिवाय त्यासाठी मुलीच्या घरच्यांनी डांबून ठेवून आपल्याला जबर मारहाण केली असल्याचंही त्या मुलानं सांगितलं होतं। यावरून भारताचे केवळ इस्लामीकरण करणे हाच या जिहादींचा उद्देश असल्याचं दिसून येतं। पण लव्ह जिहादच्या प्रकरणामुळे कित्येक मुलींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे। खरं तर लव्ह जिहादचा शेवट हा फ्रीजमध्ये तुकड्यांच्या स्वरूपात झाल्याचं असंख्य उदाहरणं आपल्या समोर आहेत। त्यामुळे लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकरणाबाबत रणनीती तयार करण्यासाठी
आणि कृती योजना अंमलात आणण्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली एक बैठक पार पडली. परिणामी सरकारने एक अधिकृत शासन निर्णय जारी केला आणि या प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी 7 सदस्यांची समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष पोलीस महासंचालक असतील आणि त्यात महिला आणि बालविकास, अल्पसंख्याक विकास, कायदा आणि न्याय, सामाजिक न्याय अशा विविध विभागांचे सदस्य आणि गृह विभागाचे 2 प्रतिनिधी असतील. ही समिती महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करेल आणि एक व्यापक योजना तयार करेल. त्यांचे मुख्य ध्येय जबरदस्तीने धर्मांतर रोखण्यासाठी कायदा तयार करणं असेल. खरं तर यापूर्वी देखील महायुतीमधील नेत्यांनी लव्ह जिहाद विरोधात आवाज उठवला आहे. तसंच यावर उपाय म्हणून कठोर पावलं उचलण्याची मागणी देखील केली होती. भाजप आमदार नितेश राणे हे देखील डिसेंबर 2022 पासून लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याविरुद्ध कायदा करण्यासाठी जोरदार भूमिका घेताना दिसून आले आहेत. बळजबरीनं होणारं धर्मांतर, विशेष करून आंतरधर्मीय लग्नाच्या माध्यमातून होणारं धर्मांतर रोखण्यासाठी लवकरच कायदा करू असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीच व्यक्त केलं होतं. पण आता राज्यभरातील नागरिक आणि विविध संघटनांनी बळजबरीने होणाऱ्या धर्मांतरावर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारला प्रस्ताव सादर केले आहे. तसंच त्यांच्याकडून अशा कायद्याची जलद अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे. महायुती सरकारने याबाबत GR प्रसिद्ध करत त्यामध्ये म्हटलं आहे की राज्यातील विविध संघटना आणि काही नागरिकांनी लव्ह जिहाद आणि फसवणूक करून किंवा बळजबरीने केलेलं धर्मांतर रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत निवेदनं सादर केली होती. भारतातील काही राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्यात आला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यमान परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहादच्या विरोधातील कायदा करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, असं या शासन निर्णयात म्हटलं आहे. खरं तर उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये लव्ह जिहाद विरोधात आधीच कायदा अस्तित्वात आहे. पण आता महिलांचे दीर्घकालीन संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र देखील अशाच प्रकारे कायदा करण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे आगामी काळात हा कायदा लागू झाल्यास लव्ह जिहादचे प्रकार कमी होण्यास मदत होणार असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात समिती ही जलद गतीने स्थापन केल्याने फडणवीस सरकार लव्ह जिहादवर कायदा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं दिसून येत आहे. नागरिकांना देखील आशा आहे की या समितीच्या माध्यमातून जबरदस्तीने धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा तयार करण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र राज्य या आणि अशा इतरही योजनांसह पुढे जात असताना हा कायदा किती लवकर अंमलात येईल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.